भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने भारतातले पहिले 24/7 लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस एलपीजी एटीएम कुठे सुरू केले? आता लक्षात घ्या, तुम्हाला एटीएम संदर्भातलं एलपीजी एटीएम आहे. मग तुम्हाला कोणकोणते एटीएम आहेत, त्या आतापर्यंत प्रश्न विचारले गेले किंवा भविष्यात विचारणार आहे? आता बघा, इथे विचारलं आहे एलपीजी एटीएम. तुम्ही याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका, मी तेव्हा इतर माहिती सांगतो. एलपीजी एटीएम बघितलं. त्यानंतर आपण कोणतं एटीएम आहे? सोन्याचं एटीएम आहे. सोन्याचे एटीएम आहे. त्यानंतर गोल्ड मेल्टिंग एटीएम आहे. मेल्टिंग एटीएम आहे. रेल्वेतलं पहिलं एटीएम, भारतातलं रेल्वे एटीएम, रेल्वेतलं पहिलं. त्यानंतर आपण धान्य एटीएम आहे. चला, पहिल्याच उत्तर सांगतो बघा, लक्षात घ्या. भारत पेट्रोलियमने कॉर्पोरेशनने, लक्षात घ्या, बीपीसीएलने भारतातले पहिले 24/7 लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस एलपीजी एटीएम कुठे सुरू केले? तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गुरुग्राम, हरियाणा मधलं गुरुग्राम येथे सुरू केलेलं आहे. तर याचं उत्तर येईल 1 नंबर. सोन्याचं एटीएम हे हैदराबादला सुरू झालं. ऍक्च्युली याच्यावर एमपीसीने प्रश्न विचारलेला होता. तर सोन्याचं एटीएम म्हणा किंवा गोल्ड मेल्टिंग एटीएम म्हणा, लक्षात असू द्या. ओके, हा. तर हे दोन्ही एटीएम कुठे सुरू झाले होते? हैदराबादला सुरू झाले होते. हैदराबाद. मग विचारलं रेल्वेतलं एटीएम पहिलं धावत्या ट्रेन मधलं, तर हे सुरू झालं होतं पंचवटी एक्सप्रेस नावाची एक्सप्रेस आहे. पंचवटी एक्सप्रेस. आता ही जी पंचवटी एक्सप्रेस मध्ये कोणत्या बँकेने सुरू केलं एटीएम? तर हे केलं होतं बँक ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे. आणि ही रेल्वे जी आहे ही मुंबई ते मनमाड दरम्यान धावते, लक्षात असू द्या. ओके. आणि आता राहिलं धान्य एटीएम. हे धान्य एटीएम ओडिसामध्ये सुरू करण्यात आलं. ओडिसा धान्य एटीएम. बघा, ही इतर वेगवेगळ्या प्रकारचे एटीएम आहेत. तुम्हाला यावर प्रश्न विचारतील, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. भविष्यात तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारतील मित्रांनो. ओके.